नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जुन्या खुनाचा बदला घेण्यासाठी सांगलीत 20 वर्षाच्या तरुणाची निर्गुण हत्या. स्वामी समर्थ घाटावर चैतन्य तोरणेवर 8 ते 9 वर्मी घाव. संशयितांच्या घरावर दगडफेक. सांगली येथील स्वामी समर्थ घाटावर वर्चस्व वादातून तरुणावर कोयता चाकूने सपासप वार करून निर्गुण खून करण्यात आला. काल सायंकाळी 6:30च्या सुमारास झालेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली. चैतन्य देवा तोरणे वय 20 राहणार स्वस्तिक वजन काट्यानजीक नवीन वसाहत सांगली असं मृत तरुणाचं नाव आहे. दरम्यान घटनेत सराईत टोळीचा समावेश असल्याने तणावपूर्ण वातावरण होतं. संशयितांपैकी एकाच्या घरावर रात्री उशिरा दगडफेक झाली व खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मृत चैतन्य तोरणे हा वाढपी आहे. तो काल सायंकाळी स्वामी समर्थ घाटावर गेला होता. त्यावेळी संशयित त्या ठिकाणी आले. त्यांनी पूर्वीच्या वादातून वाद घातला. त्यानंतर कोयता आणि चाकूने तोंडावर, पोटावर, डोक्यात सपासप वार केले. त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही घटना परिसरातील अनेक लोकांनी पाहिली. चैतन्याचा अतिरक्तस्रावाने जागीच मृत्यू झाला. दरम्यान या परिसरातून निघालेल्या बीट मार्शलने हा प्रकार पाहिला. त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आणि पथक घटनास्थळी धावले. दरम्यान घटनास्थळ व शासकीय रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. ऑगस्ट 2023 मध्ये गोकुळनगर परिसरात विनोद किसन इंगळे वय 28 राहणार संजय गांधी झोपडपट्टी गोकुळनगर याचा खून झाला होता. या प्रकरणी सराईत गुन्हेगार लखन इसरडे याच्यासह कृष्णा उर्फ मुदक्या, कट्टन्नाप्पा कांबळे, राकेश शामराव कांबळे, नारायण सुरेश पवार यांना अटक केली होती. मृत तोरणे हा इंगळे याच्या ओळखीचा होता. त्या वादातूनच हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.